नमस्कार माझ्या भाऊ आणि बहिणींनो, तर आज आपण आयटीबीपी या संदर्भात ज्या जागा निघल्या आहेत त्याबद्दल माहिती देण्याचा मी प्रयत्न करत आहे। तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपला आयटीआय झालेला भाऊ आणि बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे। तर मी आहे योगेश सोनार, आपण बघतायत खानदेशी ए टू झेड गाईड ही युट्यूब चॅनल, आणि या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या ज्या पण भाऊ आणि बहिणी स्पर्धा परीक्षा देतात आणि केंद्र शासनाच्या अंडरमध्ये जेवढ्या पण जागा व्हॅकन्सी निघत असतात त्या भरतींची माहिती मी या युट्यूबच्या माध्यमातून मी व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो। तर आज आपण इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स म्हणजे आयटीबीपी यामध्ये 51 जागांची जी भरती निघलेली आहे, तर याच्यात क्वालिफिकेशन काय आहे सर्व असं डिटेल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपला आयटीआय झालेल्या भाऊ आणि बहिणींपर्यंत शेअर झाला पाहिजे। तर व्हिडिओ चालू करूया। आयटीबीपी म्हणजे इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स यामध्ये 51 जागांची परमनंट भरती निघलेली आहे। यामध्ये पदाचे नाव असणार आहे कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबल मोटर मेकॅनिकल। यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे तुमची 10वी पास पाहिजे कंपल्सरी, आणि तुम्ही मोटर मेकॅनिकल हा आयटीआय केलेला पाहिजे आणि 3 वर्षाचा तुमच्याकडे अनुभव सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे। तर हे सर्टिफिकेट ज्याकडे नसेल 3 वर्षाचा अनुभव सर्टिफिकेट त्यांना हा फॉर्म भरता येणार नाहीये। तर ज्या भावानी मोटर मेकॅनिकल हा आयटीआय करून 3 वर्षापासून पुणे मुंबई इतर ठिकाणी कंपनीमध्ये काम करत असतील मोटर मेकॅनिकल म्हणून, तर त्या ठिकाणून अनुभव सर्टिफिकेट घ्यायचंय। अर्ज करताना ते सबमिट करायचंय। यासाठी आपल्याला अनुभव सर्टिफिकेट त्यालाच आपण एक्सपिरियन्स सर्टिफिकेट म्हणतो म्हणजे अनुभव सर्टिफिकेट, तर ते काढून घ्यायचंय। तर यासाठी वयोमर्यादा असणार आहे 18 ते 25। एससी एसटी ला 5 वर्ष, ओबीसी ला 3 वर्ष अशी वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे। फी असणार आहे जनरल ओबीसी यांना 100 रुपये, एससी एसटी एक्समॅन आर्मी यांना फी नसणार आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 22 जानेवारी 2025। सविस्तर माहिती आणि या भरतीची सविस्तर जाहिरात मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला दिलेली आहे। त्या ठिकाणी जायचंय, व्यवस्थित ती जाहिरात वाचून घ्यायची आणि आपला मेकॅनिकल जो कोर्स झालेला आहे आयटीआय झालेला आहे आणि आपल्याकडे कुठलं डॉक्युमेंट तिथं सबमिट करताना लागणार आहे, कुठलं त्यांनी कागदपत्र मागितलंय स्कॅन करायला, तर ते व्यवस्थित तुम्हाला बघायचंय अगोदर। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त ज्या भाऊंनी आयटीआय केलेला आहे मोटर मेकॅनिकल आणि प्रायव्हेट कंपनीमध्ये 2-3 वर्षापासून ते काम करत आहेत, तर त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे। कारण की तुमच्या एक शेअरमुळे म्हणजे एक तुम्ही हा व्हिडिओ त्यांना शेअर करणार, ते व्यवस्थित बघणार आणि त्यांना कधी चांगलं वाटलं, परमनंट असतील तर राहू द्या, तुम्हाला आवडत असेल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे आयटीबीपी केंद्र शासनाच्या अंडरमध्ये काम करणारी ही बटालियन आहे। तर यामध्ये तुम्ही पात्र झाले तर तुम्हाला कमीत कमी स्टार्टिंग पगार 60,000च्या घरात येणार आहे। तर ज्या भावाला कंपनीत आता काम करत आहे 20, 25, 15,000 पगार भेटत आहे, तर ते सोडा आणि यामध्ये अर्ज करा। तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ मोटर मेकॅनिकल झालेल्या भाऊंपर्यंत शेअर करा। जे मोटर मेकॅनिकल आयटीआय करून कंपनीत गेले आहेत 3 वर्षापासून त्यांना परमनंट केलं गेलेलं नाहीये, पगार वाढवले गेलेले नाहीये आणि ते इकडे तिकडे या कंपनीमध्ये त्या कंपनीमध्ये अप्लाय करत आहात पण पगार वाढत नाहीये, परमनंट घेण्याचा चान्स नाहीये, लग्न जमत नाहीये। तर याच्यामध्ये तुमचं वय बसत असेल 18 ते 25, तर तुम्ही याच्यामध्ये अप्लाय करा आणि याच्यामध्ये सिलेक्शन झालं, तुमचं लग्न होईल, पगार वाढेल आणि सर्व गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या तुम्हाला फॅसिलिट्या लागू होतील। तर व्हिडिओ तुम्हाला महत्वपूर्ण वाटला असेल तर एक लाईक करून द्या आणि तुम्हाला कुठल्या भरतीबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यामध्ये आपण नवीन काहीतरी माहिती घेऊन तुमच्यापर्यंत मी येण्याचा प्रयत्न करेन। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या। आपण नवीन ज्या भरत्या निघतात त्या मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो। तर स्वतःची काळजी घ्या, आपल्या आई वडिलांची काळजी घ्या, मेहनत करा, अभ्यास करा आणि आपलं भविष्य उज्ज्वल करा। जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र।